ह्या धिरड्यांना तुम्ही तूप बटर वगैरे लावू शकता. खूप छान लागतात आणि पौष्टिक पण. दही चटणी याच्यासोबत पण छान लागतात. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. नेहमीचा प्रश्न असतो, नाश्त्याला काय करायचं? रोज रोज सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी जेवायच्या आदल्या 4 वाजता खायच्या वेळेला काय करायचं? प्रश्न पडलेलाच असतो सगळ्यांना, मला पण पडतो. आज म्हटलं काहीतरी साधंसुद्धा पण जरा पौष्टिक असं खायला करावं काहीतरी. इथं काय घेतलं मी दाखवते तुम्हाला. आज मी ज्वारीच्या पिठाचे धिरडे करणार आहे. हे बघा, एक वाटी गच्च भरून ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी. त्याच्या अर्ध तांदळाचं पीठ घेतलं आणि हे बघा, ही एक छोटी भरून वाटी बेसन पीठ घेतलं. तुम्हाला बेसन पीठ चालत नसलं तर नका घालू किंवा अगदी 2 चमचे घाला. हे बघा, पिठं घेतली आहेत मी. आता ह्यात कांदा टोमॅटो आपल्याला गाजर काय काय घालायचं आहे ते मी चिरून घेते. बाकीचं तोपर्यंत थोडंसं पाणी घालून भिजवून ठेवते. थोडंसं पाणी घालून ठेवते. नंतर मग आपल्याला लागलं तर घालू, पण जरा भिजावं म्हणून थोडंसं भिजवून ठेवते मी. चिरून घेते. थोडंसं पाणी घालावंच लागेल अजून. हे नुसतं असं भिजवून ठेवलंय मी, तोपर्यंत बाकीच्या वस्तू चिरून घेते. असंच असू देते, म्हणजे थोडा वेळ भिजतं ते पीठ. इथं मी बघा, गाजर बारीक किसून घेतले, टोमॅटो चिरून घेतलाय, कांदा चिरून घेतलाय, काकडी बारीक किसून घेतली. बारीक चिरली तरी चालेल, पण शक्यतो गाजर आणि काकडी किसूनच घ्यावी. कांदा टोमॅटो चिरून घेतले, कोथिंबीर घेतली, हे घालणार आहे ह्यात मी. आणि शिवाय आलं लसूणची पेस्ट, मिरचीची पेस्ट घालते थोडी थोडी. जिरं घालते, हळद, थोडं तिखट घालते आणि मिरचीची पेस्ट पण घालणार आहे. आलं लसूणची आणि मिरचीची पेस्ट, त्याने काय होतं, जरा चव येते चांगली. हे बघा, आलं लसूणची पेस्ट आहे आणि ही मिरचीची पेस्ट केलेलीच होती माझ्याकडं म्हणून घालते, नाही तर नुसतं लाल तिखट घातलं तरी चालेल. आणि ह्या म्हणजे काकडी गाजर कांदा तुम्हाला आवडत असतील तर अजून काही दुसऱ्या भाज्या तुम्ही त्यात ॲड करा. चमचा घ्यावा लागेल मिक्स करायला. हे सगळं मिक्स करून घेते मी. आधी पाणी थोडंसं घालून आपण भिजवून ठेवले ना पीठ, आता लागेल तसं मग घालता येईल. आधी जास्त नको घालायला म्हणून मीठ घालायचे. मीठ घालते. आता हे परत मिक्स करून घेते चांगलं. पाणी थोडंसं घालावं लागेल, पण आधी मिक्स करून घेते, बघते किती लागते पाणी घालायला ते. हे सगळ्या भाज्या घातल्यावर मस्त असं हे तयार होतं. आणि ज्वारीचं पीठ जरा जास्त वापरले म्हणजे कसं पौष्टिक पण. तांदूळाचं डाळीचं तुम्हाला नसलं वापरायचं तरी नुसतं ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालतं. हे बघा, आता असं झालं आहे. अजून थोडंसं पाणी घालते. एकीकडे मी पॅन ठेवला आहे तापायला, थोडंसं पाणी घालते अजून. जरा असं सैलसर करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जेणेकरून ती धिरडी घालता येतील असं. हे बघा, असं चांगलं मिक्स करून घेते. झालं असं. तवा ठेवला आहे तापायला, थोडंसं तेल लावते त्याला मी. हा डोशाचाच तवा आहे माझा, दुसरा तुम्ही कोणता तवा वापरला तरी चालेल. आता मी थोडं थोडं असं घालून घेते घावणं. आपल्याला पसरवता येतील तितकं पसरवून घ्यायचं. लहान मोठे कसे करायचे तसे. धिरडे म्हणतो आम्ही ह्याला. हे बघा, असं पसरवून घेते मी.
हो, याच्यावर आता मी झाकण ठेवते, थोडंसं मंद आचेवर होऊ देते. पलटी करून बघते, थोडंसं तेल सोडते आधी त्याच्यावर. ह्यात डोशाच्या तव्यात केलं म्हणजे कसं छान आहे बघा, लगेच सुटतं. मस्त असं भाजते, दुसरी बाजू पण चांगली शेकू देते. पलटी करते, थोडीशी ही बाजू अजून एकदा भाजून घेते. हे बघा खालून काय छान खरपूस अशी भाजली मस्त. धिरड्या आणि चवीला पण खूप छान लागतात आणि शिवाय पौष्टिक पण. मधल्या वेळात केव्हा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या नाश्त्याला आपण असे करू शकतो. दोन्ही बाजू छान अशा भाजू द्यायच्या. दुसरं घालून घेते. थोडंसं हलक्या हाताने पलटी करायला पाहिजे. मस्त असं छान होतं, अगदी पोटभरीचा नाश्ता होतो. अगदी तुम्ही म्हणाल तर रात्रीच्या जेवणाच्या वेळेससुद्धा हे करू शकता. आता मी हे दही आणि चटणीबरोबर देणार आहे खायला. मस्त असं याच्याबरोबर दही आणि चटणी केलेलीच आहे माझ्याकडे, ती चटणी याच्याबरोबर आता खायला घेते मस्तपैकी. मस्त साधा सोपा आणि पौष्टिक नाश्ता कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, रोजचे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.